दर्शनम यत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदनोन्यथा। तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव ते एक वाचुनी आणि जे भव स्वर्गादी ज्ञानी ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला। ज्ञानी महात्म्याचं लक्षण सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय अलौकिक असं लक्षण सांगतायत की परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे त्याला आपण परमात्मा असं म्हणतो। ठीक आहे, जे ब्रह्म आहे, वस्तू म्हणजे ब्रह्म, जे एक ब्रह्म आहे ते ब्रह्म ज्या ज्ञानास्तव दिशे, ज्या ज्ञानानं काय दाखवल्या जातं, ब्रह्म दाखवल्या जातं, किंवा जे ज्ञान झाल्यानंतर ब्रह्म कसं आहे याची अनुभूती येते, बरोबर आहे का नाही? असं जे ज्ञान आहे ते एक ज्ञान सोडून, आहे का नाही, म्हणजे ज्या ज्ञानानं आपल्याला ब्रह्माचं खरं स्वरूप व्यापक ब्रह्म आहे असं ज्या ज्ञानानं कळतं ते एक ज्ञान सोडून जे भव स्वर्गादी ज्ञानी, भव संसारातले ज्ञान, स्वर्गाला जाण्याचं ज्ञान, स्वर्गाचं ज्ञान, ते अज्ञानच आहे असं ज्याच्या मनाचा निश्चय झालेला आहे त्याला ज्ञान झालेलं आहे असं तू समज। म्हणजे एक ब्रह्मज्ञान जर सोडलं तर बाकीचे ज्ञान त्याच्या दृष्टीने काय आहे, अज्ञान आहे, नाही का नाही? ते दुर्मती बहुधा शिवीर दुर्बुद्धी ज्ञान, भव स्वर्गाला जाणणारं ज्ञान, बरोबर आहे का नाही? आणि भव स्वर्गाला जाणणारं ज्ञान, महाराज त्या ज्ञानाला सोडून दुसरे ज्ञान काय झालेले आहे, त्याची मागची ओळी काय, तैशी ईश्वर वाचून काय सर्व बुद्धीची धार आणि ज्ञान वेगळं, म्हणे ती संसारी येथे हे वाचून काय आणि सर्वता सुखची नाही आयुष्य बोलत होते काही दुर्बुद्धी ऐसा अज्ञान, या ज्ञानाला काय मानलं त्यांनी, अज्ञान मानलं। स्वर्गादानी हे सांडी भविष्य कान झाडी या आत्मज्ञानी गुढी सद्भावाची स्वर्गादानी हे सांडी, आणि मग स्वर्गाला त्याला स्वर्गाचा अज्ञान, स्वर्गाला जायचा जो विचार करायचा त्याला जर तो अज्ञान म्हणत असेल तर स्वर्गादानी हे सांडी, स्वर्गाला जाणं तो काय करतो, टाकून देतो, त्याच्याविषयी त्याला असताच प्रेमच नाही, त्या जागेवर तो जाईल कशाला, आहे का नाही? भविष्य कान झाडी, कान झाडणे म्हणजे त्याचा अंगाला कासरा आपल्या माशात न लागू देणे, संसाराचा अंगाला तो धक्काच लागू देत नाही, आणि मग काय करतो, अध्यात्म ज्ञानी पुढी सद्भावाची दे, अध्यात्म ज्ञानावर भाव ठेवून त्याच्या पुढी मारतो, आहे का नाही? अध्यात्म ज्ञानात भाव ठेवून त्याच्यात तो काय करतो, गुढी मारतो। बंगड या वाटे शोधून या वाटे निघजे जेवी निटे राज बनते, कशाप्रमाणे तो त्या ज्ञानात अग्रेसर होतो, पुढं एखादा माणूस माऊली म्हणतायत वाटेला लागला आणि त्याला जायचं होतं पण पंढरपूरला, आहे का नाही? दुसऱ्या गावचं नाव घेतो आपलं पंढरपूर येते तोंडाला, पंढरपूरला त्याला जायचं पण बंगड या वाटे वाट चुकली, आणि मग वाट चुकल्यावर आरबळ लागतो, त्याच्या लक्षात आलं, आहे का नाही, की मला आपण कुठंतरी काय व्हायला लागलो, चुकायला लागलो। तुम्हाला माहितीये का, आपण कुठंतरी चुकायला लागलो हे सांगण्याकरता कुणीतरी पाहिजे, बरोबर आहे का नाही? हे सांगण्याकरता कुणीतरी पाहिजे, पण ज्या वेळेला जर आपण थोडंफार जरी साधन करत असलो तर आपण चुकतोय हे आपल्यालाच कळते, म्हणजे आपलं आपल्याला नाही कळत, कुणीतरी पाहिजे, पण कुणीतरी एक हात बसलेला तो कळवून देतो की तू काय व्हायला लागलाय, चुकीचा चाललाय कुठंतरी। मला जर एखाद्या वेळेला संध्याकाळी तुम्ही झोपल्यावर सुद्धा असं कधीतरी दिवसभरचा विचार करा वाटतो की आज चुकलं कुठं, असं आपलं चुकलं कुठं, जे कर्म मी करू दे ते नेहमी तळून की नाही, ज्याचे त्याचे ठाई पूरक रूप पाही कळत, ज्याला कळतच ते मी जे कर्म करतो याच्या मी उतरून जाणार आहे का नाही जाणार, कळतं। कारण आपलं जे काय आपल्याला थोडं फार परमार्थात मिळालेलं असतं त्या मिळालेल्याचा उपभोग ज्या दिवशी नाही भेटायला की समजा कुठंतरी चुकलं, महाराज मिळालेलं असतं थोडं परमार्थाच्या साधनाला लागलो एकदम काहीच मिळत नाही, हळूहळू मिळत जातं, आणि जे मिळत गेलंय त्याचा भोग भोगत जातो, त्याचा भोग काय होत जातो, भोगत जातो माणूस, आहे का नाही? मला सांगा, आपल्या पुढे ताट आला तर एकाच घासात भोग जाते का, नाही जात, पण मग प्रत्येक घासाला त्याचा आनंद घेत जातो का नाही? तसा पहिला घास जरी मिळाला पण मग पहिला घास तोंडात गेला तो गोड लागला आणि लगेच दुसरा कडू लागला तर समजा याच्यात भाजी हे पदार्थ पडू नये, आपल्या खाण्यात काहीतरी किडा फिडा याच्यातून
गेला. मग तसं आपल्याला जे संध्याकाळी याचा आनंद उपभोग मिळतो ज्यावेळेला आपण झोपत जाण्याच्या अगोदर अंग टाकल्यावर, तो आनंद तिथं जर फरक वाटायला लागला की लगेच लक्षात येतं की दिवसभर आपल्या कुठं खाण्यात म्हणा, कुठं बोलण्यात म्हणा, कुठं विचारात म्हणा, संगतीत काहीतरी काय झालेली आहे, चूक झालेली आहे. आणि मग आज आपण चुकीच्या मार्गाला चाललो. मग भंगली या वाटे, आपली वाट काय झाली, भंगली. मग काय केलं, शोधून या वाटे, ज्याचं त्या शोधावं लागतं. कुठं चुकलंय, कुठं चुकलंय, कुठं चुकलंय हे ज्याचं त्याला शोधावं लागतं. शोधून या म्हटलंय माऊलींनी, शोधून देऊन नाही म्हटलं. हे तेवढंच लक्षात घेण्यासारखं आहे. शोधून देऊन नाही, शोधून या. वाटे आडवाटा काय केल्या मग त्या महात्म्यानं, शोधल्या. निघिजे जेवी निटे राजपंथी. आणि मग त्या आडवाटा सोडून दिल्या. ओळखल्या अगोदर त्या आडवाटा सोडून दिल्या आणि राजपंथे निटे निघे, नीट सरळ राजमार्ग धरला. कोणता, ज्ञानाचा राजमार्ग. म्हणजे डांबर बिंबर पट्टे बिट्टे मारून लगेच 4 पदरी रोड तयार झालेला आणि आता चुकण्याची काही नाही राहिली. त्याला म्हणतात राजमार्ग, राष्ट्रीय मार्ग. आताच्या भाषेत त्याला काय, राष्ट्रीय मार्ग, राजमार्ग. एक नाही, निघिजे जेवी निटे राजपंथे, तैसे ज्ञान जात करी आगवेचे तिकडे सारी. मग मनबुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी, तसं तो महात्मा करतो. तैसे ज्ञान जाता करी. एक अध्यात्म ज्ञान सोडून इतर ज्ञानाविषयी तो महात्मा तशा आडवाटा समजून सोडून देतो. न संसार जाणायचा, न स्वर्गाधिक भोग जाणायचे, न कोणतं काय जाणायचं नाही. एक अध्यात्म ज्ञान जाणायचं. आगवे एकीकडे सारी. त्याला ना संसारातलं काही शिकायचं ना कोणतंच काही, कारण ते अज्ञानच आहे. म्हणून सगळे एका बाजूला करतो आणि मन बुद्धी फक्त अध्यात्म ज्ञानाच्या रस्त्याला काय करतो, लावून देतो. म्हणे एक ह्याची आती येर जाणणे ते भ्रांती, ऐशी निकुरेशी मती मेरू होय. म्हणे एक ह्याची आती यथार्थ जर आपल्या करता काय असेल, कल्याणकारक काय असेल तर हेच एक आहे असं तो म्हणतो. म्हणे काय म्हणे की हे सोडून आपल्या करता दुसरं काही कल्याणकारक नाही. मग येर जाणणे ते भ्रांती आहे का नाही. आणि हे सोडून दुसरं जाणणं म्हणजे काय आहे, भ्रांती. भ्रांती म्हणजे भ्रम आहे का नाही. भ्रांती शब्दाचा अर्थ काय, भ्रम. हे जाणणे हे भ्रांती, अशा प्रकारचा तो जाणतो. अशा या ठिकाणापर्यंत, या शेवटच्या टोकापर्यंत त्या महात्म्याची बुद्धी मेरू पर्वतासारखी ठाम झालेली असते. आपल्या बुद्धीचा निश्चय जर मेरू पर्वतासारखा ठाम झाला तर मात्र त्यात कोणी बदल करू शकत नाही. उद्धव बाबाला म्हणा, आपल्या महात्म्यांना म्हणा, सगळेच लोक सांगत होते तुकोबाराय नाही सांगत होते, पण तुकोबाराय म्हणतात मानिले नाही हो म्हणतात. कोणाचं म्हणणं नाही का, ऐसा निश्चयाचा मेरू झाला तुकोबाराय म्हणतात. अशा निश्चयावर तो काय झालेला आहे, ठाम झालेला आहे. मिळवायचं तर हेच, हे सोडून दुसरं नाही. संपला विषय. एवढं निश्चयोदयाचा द्वारे अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देवगमनीचा तैसा राहिला. अशा प्रकारचा निश्चय अर्जुना ज्याच्या आत्मज्ञानाचा, अध्यात्म ज्ञानाचा मिळवण्याचा निश्चय ज्याच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे, जसा ध्रुव तारा आकाशामध्ये स्थिर राहिला तसा तो निश्चय त्याच्या आत काय झालेला आहे, आता ठाम झालेला आहे. संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो, तर दुसरा आता संकल्प नाही. त्याच्या ठाई ज्ञान या बोला नाही आण, जे ज्ञानी बैसले मन त्या मोहाची ते तो मी. त्याच्या ठाई ज्ञान या बोला नाही आण, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे हे वेगळं सांगायची गरज, काही वेगळं बोलायची गरज नाही. आहेच त्या महात्म्याच्या ठिकाणी ज्ञान. अरे जे ज्ञानी बैसले मन तेव्हा ते तोच मी. त्याचं मन ज्यावेळेला ज्ञानाविषयी दृढ झालं त्यावेळेला तो आणि मी दोघं दोन राहिलो नाही, एकच होऊन गेलो. ऐका नाही, तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होय, तरी ज्ञानात आहे सरिसा पाडू. बैसलेपणे जे होय त्याचं मन त्या ज्ञानावर जाऊन बसलं, म्हणजे त्याच्या मनानं निश्चयच केला की मी देह नाही, मी काय आहे, ब्रह्म आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याचं वर्णन ते ज्या वेळेला त्याचं मन ज्ञानाचं असा ध्रुव ताऱ्यासारखं घट्ट झालं, त्याविषयी बोलणं म्हणजे बोले न होय. तिथून पुढच्या त्याच्या ज्याला जे स्वरूप प्राप्त होतं ते बोले न होय, बोलण्यात येण्यासारखं
नाही ते बोलता येत नाही आता. इथून पुढे होता त्याला त्याचा भोगच फक्त भेटत राहतो. काय सांगावं तरी ज्ञानात आहे सरी सापाडू. ज्ञान आणि तो महात्मा दोन दोन राहिले नाही तर दोन्ही काय झाले, एक होऊन गेले असं. किंवा आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते नेहमी वरी सरळ दिठी दया. तत्वज्ञानानं जे निर्मळ मिळणार फळ ते ज्ञानानं काय फळ मिळतं, ज्ञानानं जे फळ मिळतं ते ज्ञेयाची काय होते, प्राप्ती होते, आहे का नाही. आणि ज्ञेय त्याच्या दृष्टीनं सरळ दिसतं. एरवी बोधा आलेली ज्ञानी जरी ज्ञेय न दिशेची म्हणे तरी ज्ञान लाभ होईन म्हणे झाला साता. महाराज आपल्याला ज्ञानाचा बोध झाला आणि ज्ञानाचा बोध होऊन जर आपल्या दृष्टीनं ज्ञेय दिसत नसेल तर आपल्याला ज्ञानाचा लाभ झाला नाही असं समजून चालावं. आपलं ज्ञान आहे ते शब्द ज्ञान आहे, अनुभवात पर्यंत पोहोचलेलं नाही. ज्या एखादा म्हणत असेल आम्हाला ज्ञान झालंय, ज्ञान झालंय, तर ज्ञान झालं म्हणत असेल तर तुकोबर आहे म्हणतात त्याला झालंच नाही. एक म्हणत आम्ही देवाची पैदा ऐशे नका बोलू पडाल पत्नी. बरोबर आहे का नाही. असं कुठं काही म्हणून चालत नाही. म्हणायला का सहज आता कीर्तनात आपण म्हणतो, सहज म्हणतो बसलो की अहो सगळं ब्रह्म आहे, सगळ्यात देव आहे, सगळं व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला, मच्छर मांडीवर बसला त्याचा जीवच घेतला. म्हणजे मन वेगळं ज्ञान करायची उभ्या बोधा आलेली ज्ञाने जरी ज्ञेय न दिसे म्हणे, जर ज्ञेय दिसत नसेल तर ज्ञान लाभ न म्हणे झाला साता. तुला ज्ञानाचा लाभ झालाच नाही असं तू काय कर. संसार तोंडानं मिथ्या मिथ्या म्हणून थोडं सुटणार आहे का नाही. महाराज देखोनियाची मन जरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी, आहे का नाही. देखोनिया छाया सुख नको विजय जवन वैशिजे दया तळी, आहे का नाही. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काय पाक घरोघरी, नाही का नाही. नुसतं म्हणल्यानं माऊली म्हणतात जमत नाही. त्याचं ज्ञान नाही का त्याच्याजवळ आहे ना. ते ज्ञान कसं आहे माऊलीने दृष्टांत दिला. आंधळेने हाती दिवा घेऊन काय करावा, तैसा ज्ञानाने शिवा व्हावा याची जाय. आंधळेने हाती दिवा घेऊन काय करावा, आंधळ्याच्या हातात दिवा दिलाय, बॅटरी दिली, त्याला काय उपयोगी बॅटरी, पण ते काय आंधळा आहे. तसा ज्ञानाचा प्रकाश गाथा ज्ञानेश्वरी सगळं त्याच्याजवळ उजेडे, पण त्याची बुद्धीचे डोळे काय झालेले आहेत, अंध झालेले आहेत. काय फायदा होत नाही त्याचा, आहे का नाही. त्याला जर तसं मानलं नसेल तर ज्ञान निश्चय आघवा वाया जाय. तसा ज्ञानाचा झालेला निश्चय सगळा काय जातो, वायाला जातो. जरी ज्ञानाचे प्रकाशी परत त्रिदिठी न पैसे ते स्फूर्तीचे असे अंध होणे. ज्ञानाच्या उजेडानं आपली बुद्धीचे डोळे जर श्रेष्ठ असलेल्या त्या ब्रह्मापर्यंत पोहोचत नसतील तर आपली बुद्धी आंधळीच आहे असं काय करावं, समजावं. म्हणून ज्ञान जेतुली जावी तेतुली वस्तूची आगवी ती देखील ऐशी व्हावी बुद्धीचो. म्हणून अर्जुना ज्ञान जेवढं दाखवेल तेवढं, म्हणजे जेवढं ज्ञानानं आपल्याला दाखवलं तेवढं ब्रह्मच आहे. ज्ञानानं दाखवलं म्हणजे ज्ञानानं काय दाखवलं, ब्रह्म केवढं दाखवलं ज्ञानानं, एवढं छोट ब्रह्म केवढं दाखवलं. ब्रह्म सर्वगत सदा सम जे तानु नाही विषम ऐसे दानी ऐसे दुर्गम अति दुर्गम भाग्य. ब्रह्म सर्वगत सदा आणि सम असं ज्या ज्ञानानं दाखवलं त्याचा तसा निश्चय झाला. असा निश्चय ज्याचा झाला तो निश्चय कधी होईल तर तो निश्चय होण्याकरता ऐशी व्हावी बुद्धी चोख. अगोदर बुद्धी काय करावं लागेल, शुद्ध करावी लागेल. या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसेचे उन्मेखे आतीला जो. ज्ञानानं जे दोष रहित असलेलं ज्ञेय आपल्याला दाखवलं ते ज्ञेय तो ज्या वेळेला सर्वत्र पाहतो, सर्वत्र ज्याला दिसतं, अशा चोख बुद्धीनं जो महात्मा संपन्न झालेला आहे. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच दयाची बुद्धी. तो ज्ञान हे शब्दी करणे लगे. जेवढी ज्ञानाची वृद्धी जेवढं ज्ञान त्याचं व्यापक आहे तेवढीच त्याची बुद्धी सुद्धा व्यापक झालेली आहे. ज्ञान आणि तो वेगळे आहेत हे शब्दात सांगायची गरज नाही. अशा महात्म्याला ज्ञान झालेला आहे असं तो समज.
पै ज्ञानाची प्रभेसवे जयाची मती नी पावे तो हात धरणीयाशी परतत्वा दे ज्ञानाच्या उजेडानं ज्याची बुद्धी न्यायापर्यंत जाते तो हात धरणी म्हणजे हातावर हात मारून ब्रह्माशी काय होऊन जातो एकरूप होऊन जातो त्याला काही वेळ लागत नाही छायाबळी पावडे तोच ज्ञान हे बोलता विष्णू गोंपंड सुद्धा काही सविता आहे ते सविता म्हणावे असे अरे तो त्याला ज्ञान नाही तो ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा आहे असं काही सांगावं लागतं का सूर्याला काही सूर्य म्हणावंच लागतं का काही वेगळं आहे का सूर्य तो त्याचा प्रकाश आहे तो सूर्याचं काही वेगळं स्वरूप वर्णन करण्याची गरज नाही आता माऊली ज्ञानोबरायांनी असं पुढच्या ओवीतून श्रोत्यांनी टोकलंय पुढच्या ओवीत माऊली ज्ञानोबरायाला तो श्रोते म्हणती असो न सांगता याचा अतिशो ग्रंथोक्ती ते दाडतो सो घालितो शिका माऊली ज्ञानोबरायांनी सुरू केलं काही सविता ते सविता म्हणावे असे काय सूर्याला सूर्य म्हणावंच लागतं अरे मान्यच करावा लागतो तो सूर्य मान्यच करावा लागतो तसं आपल्या डोळे ठाकून मान्य करावं लागेल की त्याला काय झालेलं आहे ज्ञान झालेलं आहे आता श्रोत्यांच्या लक्षात आलं की माऊली ज्ञानोबराय संतांच्या वर्णनाकडे घुसणार काही सविता आहे ते सविता म्हणावी असे म्हणजे संतांचं वर्णन काय केलं आता सुरू केलं आणि तू संत स्तवनी रतशी तरी कथेची शे न करीशी की निराळी बोल दे कशी सनागर ठोकले महाराज अनेक ठिकाणी ठोकले म्हणून लगेच पुढच्या ओळीत श्रोत्यांनी मना निवृत्तीनाथांनी मना टोकलं सांगितलं तो श्रोते म्हणते असो थांबा महाराज थांबा तिकडं विषय नेऊ नका श्रोते म्हणते असो न सांगेत याचा अतिशो त्या महात्म्याचा जो पुढच्या लक्षणाचा अतिशोक्तपणा आहे तो सांगू नका का सांगू नका चांगलं नाही का ते संतांचे लक्षण सोडून द्या म्हणताय म्हणजे काय भानगड काय चांगलं नाही का ते ग्रंथोक्ती ते आडसो घालितो शिका ग्रंथ सांगत असताना मधा तो अडथळा कशाला आणतो म्हणजे संतांचं वर्णन अडथळा असं संतांचं वर्णन याचा अर्थ संतांचं वर्णन काय अडथळा आहे जीवनात असंच होईल ना या विषयात अडथळा आहे मला सांगा भक्ती सांगणं चांगलं नाही का भक्ती सांगणं चांगलं आहे बरोबर आहे का नाही पण आपण घेतला बोलो आबोलो ने मरोनिया जिने असोनी नसने जेने आम्हा म्हणजे वेदांताचा अभंग घेतला आणि सांगायला काय प्रल्हादाचं चरित्र एक चरित्र असे चरित्र चांगले येतं पण तुझ्या मूळ अभंगाच्या विषयाला अडचणी यायला तू त्यांना जो विषय मांडला त्या विषयाचा शेवट न करता माझा दुसरा विषय घालणं तो किती श्रेष्ठ असला तरी अडथळा आहे ना तिथं काय आहे तो अडथळा आहे का नाही अडथळा आहे ना तिथं तो म्हणून संतांचं वर्णन संतांचंच वर्णन आहे पण इथं विषय कशाचा चालू आहे आता ज्ञानाचा विषय चालू आहे म्हणून जो विषय घेतला त्या विषयाला कडीला न लावता सोडून बगल देऊन दुसराच विषय मांडणं म्हणजे त्या विषयाचा तो अपमान श्रोत्याला संभ्रमात टाकणे नाही का नाही म्हणून ग्रंथ जे चालू आहे तर कशाला अरे माऊली तुमच्या आमच्यावर हेतू उपकार खूप झाले असे श्रोते म्हणताय तुझा हाची आम्हा तुरो वक्तृत्वाचा पाहून निरो जे ज्ञान विषय भारू निरोपीला अरे तुमचे जे आमच्यावर उपकार झाले तुम्ही आम्हाला पाहुणचार केलाय माऊली कशाचा पाहुणचार केलाय वक्तृत्वाचा ज्ञानाविषयी जो मी ते वक्तृत्व केलंय जे ज्ञानी महात्म्याचे लक्षण सांगितले हे आमच्या करता खूप मोठा काय केलाय तुम्ही पाहुणचार केलाय की जे ज्ञान विषय भारू निरोपीला खूप सुंदर ज्ञानाचा विषय तुम्ही काय केलेला आहे निरूपण केलेला आहे रसूल व्हावा ती मात्र हा घेताशी कवी मंत्रू तरी अवंतुनी शत्रू करीतो शिकागा महाराज काव्य जर करायचं असेल तर त्यात रस असावा लागतो एक नाही नवरसी भरवी सागरू भरवी उचित रत्नाचे अगरू भावार्थाची गिरीवरू निपजवी माय माऊलीच म्हणताय ग्रंथ काव्य पूर्ण करायचं असेल तर रस असावा लागतो हे बोलणं श्रोते म्हणतात माऊली कवीच आहे कवीच हे ज्ञानाचं बोलणं नाही ज्ञानी महात्म्यानं रस भरावा तो कवीनं भरावा काय कीर्तनात रस भरला कीर्तनात रस भरावा का कीर्तनात वैराग्य भरावा
मग हा रस आनंदाचा, वैराग्य रूपी आनंदाचा आहे का नाही? हास्यरस कीर्तनात हास्यरस नाही असं नाही, रस आहे, पण हास्यरस तमाशाचा चांगला शोभेल का? कीर्तनात शोभेल आहे का नाही? आता महाराज वीर रस म्हणले, वीर रस की एखादा पोवाड्याचा कार्यक्रम चालू आहे, एखाद्या वेळेला काय चालू आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र नाटक, वीर रस भरायला चालेल महाराज. मुळात कथेचा कीर्तनाचा मुळात स्थायी रस शांत रस. कोणता रस? शांत रस. त्याच रसाला अध्यात्म रस सुद्धा म्हणतात आहे का नाही? येत शांताची घरा अद्भुत आला असे पाहुणेरा, येराही पांती करा, येराही रसा पांती करा झाला मानू. बाकीच्या गेले अवतन माऊली म्हणतात, पण मुख्य रस इथला कोणता आहे? शांताची घरा. शांत रसाचं हे घर आहे, आणि मग शांत रसाच्या घरात अद्भुत नावाचा रसाचा पाहुणा आला, आणि मग पाहुणा आल्यामुळे दुसऱ्या रसात थोडा थोडा काय दिला मान, पण मुख्य स्थान नाही. शांत रसाची शांत रसाचा भरतीला आलाय आहे का नाही? म्हणून काय ते वक्तृत्वाचा, अरे आवंतुनी शत्रू करीत शिका. शत्रूला आमंत्रण का देता येत माऊली तुम्ही? इतर रस आणू. इतर रस, या रसातले काय आहे? शत्रू येतात. असं मला अध्यात्म चाललंय, त्याच्यात उगाच नवरा बायकोच्या गोष्टी घातल्या, म्हणजे त्यात ते शत्रू चाललं येत नाही. अवंतुनी शत्रू करीत शिका. का अवतन देऊन शत्रूला का बनवता माऊली तुम्ही आहे का नाही? अरे माऊली दृष्टांत देतात, काही पैशात ये वेळे जे रससोय घेऊन पळे, याचा येरुवडव मिळे कोणी अर्थ. काय काही काही लोक असतात, म्हणजे आता श्रोत्याचं बोलणं आहे, माऊली गप येतात. मग तुम्ही म्हणले श्रोत्याचं बोलणं आहे, ते लिहा नाही कोण? सच्चिदानंद बाबा लिहायले. ते काय होतं तिथं, म्हणजे अशी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस नेवाशाला सांगितली, माऊली सांगायला पुढे निवृत्तीला, आणि माऊली ज्ञानेश्वरी 4 महिने नेवाशाला सांगणार म्हणलं, अनेक महात्मे तिथं आले होते. त्या काळातले जे बाजूचे होते, जे श्रद्धाळू लोक होते, महात्मे होते, आणि जे ऐकणारे भाविक लोक होते ते यायचे. मग माऊली सांगायचे, सच्चिदानंद बाबा लिहायचे, आणि मधात श्रोते बोलले की माऊली थांबायची. पण मग श्रोते काय बोलले हे सच्चिदानंद बाबांनी काय केलं? लिहिलं. कारण बोलणाऱ्या श्रोत्यांनी त्या श्रोत्यात निवृत्ती नाथ होते ना, आणि त्याच तोला मोलाचे सोपान काका होती, मुक्ताबाई होत्या, अनेक महात्मे होते तिथं नाही का नाही? आणि म्हणून, आणि त्यावेळेला रियाडा बोलवलेला होता, कितीतरी होते, आणि त्यावेळेस रियाडा बोलवलेला होता. म्हणजे रियाडा बोलवलेला भिंत चालवली. कशा करता सांगतोय की माऊलीची कीर्ती काय झाली होती? सगळीकडे पसरलेली होती. आता रियाडा बोलवलेले, भिंत चालवलेले महात्मा आले, म्हणून हजारो लाखो लोक तिथे यायचे ऐकायला. ती काय ज्ञानेश्वरी एकांतात अशी निवांतात झालेली नाही, सांगायची. 4 महिने काहीतरी सांगा. चातुर्मास नेवाशाला चातुर्मास सुरू झाला, म्हणजे आता 4 महिने इथंच राहायचं. म्हणजे मग तिथं राहायचं तर काहीतरी सांगा. सांगा तर मग काय सांगा? मग म्हणजे गीता सांगा आहे का नाही? माऊली ज्ञानोबा म्हणतात, रिकामे हे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. काय 4 महिने काम नव्हतं, मग सांगा म्हणले. ज्ञानेश्वरी गीता सांगायला लागलो की मग या ज्ञानेश्वरी सारखा गोड काय झाला? ग्रंथ तयार झाला. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून ते लिहित होते सच्चिदानंद बाबा. म्हणजे तो संशय नसले, माऊलीनच टाकले, माऊलीनच लिहिले, म्हणजे ज्याचं त्यानंच लिहिलं का काय असं व्हायला नको नाही का नाही? म्हणून माऊली म्हणतायत, ते श्रुती म्हणतात, ऐका काय झालं? काही पैसे ते वेळेची रसोई घेऊन पळे. एक बाई होती, त्या बाईनं पाहुणी बोलली, जेव्हा त्या माणसानं बोलली, मला इतका सुंदर स्वयंपाक केला, एवढा सुंदर स्वयंपाक केला. पाहुण्याने केले की त्याला साबण दिले, पाय धुवायला दिले, हे केलं ते गेलं की त्याची ओवाळणी केली, त्याला बसवलं, त्याला सोन्याचे ताट मांडले, ते पाठ मांडले, चौरंग मांडले, सगळं रांगोळी बिंगोळी काढल्या, आणि वाढायच्या गेलं. वाढायच्या वेळेला ती बाई मागच्या दरवाजातून स्वयंपाक घेऊनच पळून गेली. आता मला सांगा, इतका सुंदर स्वयंपाक बनवलाय, आणि ती बाई स्वयंपाक घेऊन काय गेली? पळून गेली. त्या सगळ्या उपचारात आनंद आहे का? अरे काहीच नसतं. नुसते पात्र टाकली असते तरी त्याचा काय आला असता? आनंद आला असता. येचा येरू वडव मिळे कोणी अर्था. काय आनंद मिळणार आहे का त्याच्यातून? काही त्या उपक्रियेतून त्याच्यातून खूप मोठा दृष्टांत सामान्य नाही महाराज. वक्त्याला मारलेले शाल जोडे,
मोठी गाडी आणली, चांगले कपडे, मोठा फेटा बांधला, आणि आधी तयारी कशी केली, पाय धुणं तेल लगे हे न लगे स्वर लावून रामकृष्ण हरी चालत म्हणणं, आज नेमकं बोलायच्या टायमाला स्वयंपाक घेऊन पळाला. काय खाता आता त्याच्या लोक म्हणले वाटलं हो भला कप्प्याच्या कप्प्या उशकीच दबू लागला. व्हिडिओ कॅसेट घेऊन काय ताण होता बाबाचा, अंगावर तिथेच मारून आला. शेंटन तेन काय ताल आणि काय पुढचं सांगणं त्याचं. माझी बायको म्हणली होती कीर्तनाला जाऊ नका, आणि ती म्हणली होती निघूच नका, पण मी निघलो आणि मी आलो आणि मी गेलो. लोक म्हणते अरे 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 स्वयंपाक घेऊन पळाली बाई. इथं काही शिल्लक राहिलं नाही. दुसरं उदाहरण मावले देत आहे. आगवाविषयी भादी बरे सांगवणी ते कोणी ते खुरतोडी नुसती पोशी कवड. आगवाविषयी भादी सगळ्या विषयात भादी म्हणजे काय काय म्हणतात आपल्याकडे गाय ती 2-3 इथं झाली अशी नजर मिळालेली आहे. पहिल्या लोक गायला भादी म्हणत नाही, अशी 2-3 इथं झालेली गाय आहे. खरंच एवढी सुंदर आगवा विषयी चांगली गाय. माणसाला दावा हातात घ्यायची गरज नाही. माग येते मला धुऱ्या लावून दिली तर धुऱ्यानं चरण धरण खाणार नाही. काही टाका खाली वाईन हे करल सगळं करल मारत नाही. लेकरू खाली जाऊ द्या, दिसायला चांगली, पाहिलं की महाराज सगळ्या लक्षणानं चांगली, पण सांज म्हणी टेकून येते. संध्याकाळी दूध काढाय घेतलं की एका फटक्यातच मालक एकीकडून तवली येते. ती खुरतोडी नुसती पोशी कवड. अशा खुरतोडी म्हणजे सांगू का, खुरतोडी शब्दाचा अर्थ सांगू का, खराब खोडीची गाय कोण पोसणार आहे. सगळ्या खोडी चांगल्या आहेत, पण दूध द्यायच्या टायमाला पोसू देत नाही. मग हे उदाहरण तसंच लावायचं. सगळ्या विषयात बाबा चांगला आहे, फक्त सांगायला बसला म्हणजे माऊली रोज दृष्टांत दिले त्याने. तैसी असे त्या 2 दृष्टांताप्रमाणे ज्ञानीमती फाके नियर जनपती नेनो की तुके परिते असुनी के गेले द्वार. तैसे काही लोक आहेत काय, ज्ञानीमती न फाके, ज्ञान सांगण्याकरता त्यांची बुद्धी विस्तार होतच नाही. त्या बुद्धीचा सांगायला बसले सगळ्या विषयात चांगले, पण सांगायला बसले वक्ता म्हणून बसले ना, तर मग वक्ता म्हणून बसले तर ज्ञानीमती न फाके, ज्ञान सांगणार नाही. मग येर जलपती नेनो केतुके, दुसऱ्या संसाराच्या गोष्टी सांगतात. जल्पन म्हटलंय त्याला. जल्पन म्हणजे विनाकारणचं बडबड करणं. जलपती नेनो केतुके परिते असो. त्यांचं दुसऱ्या वक्त्यांचं माऊली, पण निके केले तो. तुम्ही काय केलं माऊली, खूप सुंदर ज्ञानाचं काय केलेलं आहे आमच्या करता, तुम्ही तसं केलेलं नाही. आणि मग आता तसं करूही नका. आम्हाला जो विषय चालू येतोच काय करत राहा, तुम्ही आता सांगत राहा. अरे जया ज्ञानेले शोधदेशे इजती योगादी सायासे ते धनीचे हाती तुझी आईचे निरूपण माऊली. ज्या ज्ञानाचा एक थेंब मिळावा, लेश मिळावा, या उद्देशानं योगाधिक सायास, योगासारखे सायास ऋषी मुनींनी केले. कशा करता, ज्ञान मिळवण्याकरता महाराज उलट टांगून घेतलं काय नाही, खरतड तपश्चर्या केली. ते ज्ञान त्यांना मिळालं का नाही आम्हाला माहित नाही, पण आजच्या दिवशी माऊली तुम्ही आम्हाला त्या ज्ञानानं तृप्त करून टाकलंय. काही न करता श्रवणाचे मिशे धनीचे तृप्त तुझ्या ईशे निरूपण, तुमच्यासारखं निरूपण आम्ही ऐकलं आणि आम्ही काय झालो आता तृप्त झालो. असं जर तुम्ही ज्ञान सांगायला लागले ना माऊली, तर आम्ही कंटाळू का. अमृताची 7 वाकुडी लागो का अनुघडी, सुखाच्या दिवस पुढी गणित तुका. महाराज 7 दिवस झड लागली. कशाची, अमृताची. तू सततच झड राहिली तर कोणी नाही म्हणणार आहे नाही, तर नाही म्हणणार आहे. अमृताची 7 वाकुडी म्हणजे झड. लागो का अनुघडी, कारण वाकडी वाट जर म्हटलं तर मग अनुघडी लागो का. अमृताची 7 वाकडी अनुघडी लागो का. अनुघडी म्हणजे सतत. अमृताची झड सतत लागली, सतत अमृताची झड लागली तर कोणी नाही म्हणणार आहे का. लागो का, लागू द्या ना, काय अडचण, लागू द्या ना.
अहो म्हणजे मग खावा काय सारखी झड लागली पीक नाही आला झड कशाची आहे ती नुसती भूक नाही हारणार तुला आमर करणारे आता कशा मनवर करतो खायची बरोबर आहे का नाही लागो का लागू द्या ना लागली तर कोण नाही म्हणणार आहे का सुखाच्या दिवस कोणी घडी गणित तुका कोट्यावधी दिवस आले सुखाचे कोणी मोजते का दुःखाचे दिवस मोजते दवाखान्यात गेलो की खूप दिवस लागला लागतो डॉक्टर सुट्टी काही अरे 2 दिवस झाले राहिले महिना 2 महिने राहत एक सुट्टी काही आणि मला सुखाचे दिवस कोट्यावधी आले तरी कोणी नाही म्हणत नाही किंवा पूर्ण चंद्रेशी राहती योग एक आसोनी पाहती तरी काय न पाहता तिचे कोणी ते पूर्ण चंद्रेशी राहती योग एक आसोनी पाहती परत एका युगाची रात्र झाली पौर्णिमेची पूर्णचंद्र म्हणजे पौर्णिमा एक युग म्हणजे 42 लाख हजार वर्षाची काय झाली एक पौर्णिमेची रात्र झाली तर चकोराला नको वाटेल का नको वाटेल अरे त्याला अमृताचा आनंद मिळेल त्याला कसं काय नको वाटेल तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता तैसे ज्ञानाचे बोलणे तसं तुमचं हे ज्ञानाचं बोलणं आणि ते बोलणं सांगायले ज्ञान आणि पुन्हा कसं सांगायले येणे रसाळपणे दृष्टांत देऊन आमच्या भाषेत आणून रसाळ बनवून नाही तर भौतिक ज्ञान ऐकायला काय कठीण आहे माणूस वृक्ष काही माणसं तर उठले ना ते कीर्तनात जाऊन बसले त्यांचं सुरू केलं माया आणि ब्रह्म अरे 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 डोकं दुखतं ते म्हणते एक माया एक ब्रह्म पंचमहाभूत पंचकोश कोणता कोश कोणत्याच्या आधी आनंद रूप कोश कोणता मनोमय कोश कोणता बुद्धिमय कोश कोणता अन्नमय कोश कोणता तेव्हा ते कोश सांगून आम्हाला कोड्यात टाकत नको म्हणजे वृक्ष नाही माऊलीचं ज्ञान आहे पण वृक्ष आहे का असं रसाळ बनवणे आपल्या भाषेत कंटाळवाणं नाही बरोबर आहे का नाही असं तुम्ही माऊली सांगायला लागले आता हे ऐकत असताना बस झालं कोण म्हणणार आहे म्हणून का कोणी बस झालं म्हणून का म्हणलो असतो आम्ही पण 15 मिनिटं राहिले कोण म्हणणार आता हे बस झालं ऐकत असताना परत आकर्णिता आणि सभागो पाहुणाय शुभकाची वाढती होय ते सर्व नेणार सोयीची आधी परत एखादा भाग्यवान पाहुणे आता एक माहिती आपल्या पाहुण्या 2 मिनिटं करायचं दुर्भागी पाहुणा आणि भाग्यवान पाहुणा आहे का नाही परत काही माणसं माशी भाग्यवान येतो कोण्या घरी गेले की ताटावरच जातात आणि काही बरोबर ताटच धुवून टाकले राव लगेच दुर्डी दैवदय शिकवतो कैची दैन्य कधीच मला असा भाग्यवान पाहुणा आहे आणि जी बाई आहे ती सुग्रण आहे आणि पुन्हा भाग्यवान आहे सुभगा काही काही सुग्रण येत घरात काही नाही त्याच्या घरात काही मोठे येत सुग्रण नाही सुभगाची खाव सुभगाची ती भाग्यबाई भाग्यवान आहे आणि सुग्रण आहे आणि मग मला तो भाग्यवान आहे भाग्य 2 प्रकार बरं का काही काही मिळण्याचं भाग्य आहे पण खाण्याचं भाग्य नाही पुरणपोळीच्या ताटावर जाते पण सुगर झालेली आहे बाकी 2 इकूनही लागतंय मिळायला भाग्य लागतं आणि मिळाल्यानंतर भोगायला वेगळं काय लागतं पुन्हा मिळण्याचं भाग्य पण लेकरू होण्याचं भाग्य म्हणजे मिळायला जसं काय म्हणतात त्याला प्राप्त व्हायलाही भाग्य लागतं आणि त्या प्राप्ताचा क्षम व्हायला काय लागतं कठीण योगाहुनी क्षम ओ कलिया होतो श्रम नाही का नाही कठीण योगाहुनी योग येण्यापेक्षाही क्षम होणं काय आहे मिळणं जेवढं कठीण आहे त्यापेक्षा मिळण्यापेक्षाही पचणं टिकणं काय आहे जास्त कठीण आहे नाही का नाही असं तुकोबराय म्हणतात आणि म्हणून आता पण तो भाग्यवान आहे त्याला पचतंय चांगलं खाणारा भरपूर आहे पाडणारी बाई भाग्यवान आहे पुन्हा उदार आहे नाही आणि मग आता त्यांच्यात जे जेवणाची ती रससोय होणार आहे ती सरावी असं वाटेल का आनंद वाढणारा आहे आनंद खाण्याला आहे जसं तुम्ही माऊली ज्ञानाचा विषय वाढायले आम्ही तेवढ्याच आनंदाने ऐकायलो तैसा झाला प्रसंग जे ज्ञानी आम्हाशी लागू आणि तुझंही आणि लागू आती तसं तुमचं आमचं झालं माऊली श्रोते म्हणतात आम्हाही ज्ञानी लागू आम्हालाही काय आवडतं
ज्ञान आवडतं. आणि तुम्हाला कशाविषयी प्रेम आहे? ज्ञानाविषयी. आता सांगणाऱ्याला प्रेम ज्ञानाविषयी, ऐकणाऱ्याचं प्रेम ज्ञानाविषयी. मग त्या वक्तव्यात आणि त्या श्रवणात किती आनंद येत जाईल. कारण दोघांना जर एकच आवडत असेल तर निश्चित त्याच्यात काय होत जातो? आनंद होत जातो. म्हणून या वाखाना आशिषी आली चौगुणा ना म्हणून देखना होशी ज्ञानी. म्हणून हे जे आपलं व्याख्यान आहे या व्याख्यानाला 4 पटीनं याचं प्रेम वाढलेलं आहे. आम्हाला ऐकण्यात आनंद आहे, तुम्हालाही सांगण्यात आनंद आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा माऊली, ते ज्ञान आमच्या दृष्टीला स्पष्ट होईल असं तुम्ही आम्हाला आता ते पुढचा विषय सांगत राहा. तरी आता यावरी प्रज्ञेच्या माझ घरी पदे साच करी निरूपणी. आता याच्या पुढे काय करा, आमच्या बुद्धीच्या आतल्या घरामध्ये, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, माझ घर म्हणजे आतलं घर, बुद्धीच्या आतल्या घरामध्ये ही पद, हे ज्ञानाचे पद कसे तुम्हाला नेऊन टाकता येतील, कसं निरूपण करून टाकता येतील, ते आमच्या बुद्धीत तुम्ही आणून काय करा, टाका. एक लक्षात घ्या, आपल्याला हे नाही, माऊलीने जे ज्ञाने हे जे श्रुती बोलले हे अतिशोक्ती नाही, हे यथार्थ वर्णन आहे. कारण माऊली ज्ञानोबरायांनी हे जे ज्ञानाची लक्षणं सांगितली किंवा आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर हे साधका करता साधन आहे. एवढ्या मोकळ्या याच्यात कुठल्याही ग्रंथात तुम्हाला अशी लक्षणं मिळणार नाही. ज्ञानेश्वरी सोडून कुठंच मिळणार नाही. गीतेतही मिळणार, गीतेत नाही. काय सांगितलं गीतेत? गीतेत नुसते नावं सांगितली. नाव काय नाव मला आहे का नाही? अहिंसा कशाला म्हणतात, आहे का नाही? अक्रोधत्व कशाला म्हणतात, क्षमा कशाला म्हणतात, दया कशाला, काय ते मिळत आपल्याला प्रगट. म्हणून हे सगळं वर्णन चाललंय, आहे का नाही? अमानित्व मदमित्व शांतिराज्य विवेचनोपासनम शोषम स्थैर्य आत्म विनिग्रह. काय करतात आपल्याला काय काय? अमानित्व काय, अदंबित्व काय, शांती काय, अर्जव काय, अहिंसा काय, दया काय, उद्देशवृत्व काय, हे माहितीच नाही ना आपल्याला. पण माऊली ज्ञानोबरायांनी ते असं आपल्या भाषेत येऊन आपल्याला सरळ महाराज हे काय का, दुसऱ्याला सिद्धाकडे पाहण्यापेक्षा साधका करता जास्त उपयोगाचे. म्हणजे सिद्धाकडे तर पाहायचा उपयोगाचा आहेच आहे, पण साधकांना जर एवढ्या 13व्या एवढ्या ओव्या जर घेऊन आपण जीवन चाललो तर निश्चित आपण त्या पदापर्यंत कोणाला विचारायची गरज पडणार नाही. या सिद्धाची लक्षणे ती साधकाची साधनच असतात ती. आणि म्हणून अशा प्रकारचं तुम्ही निरूपण केलं. या संत वाक्या सरीशे म्हणितले निवृत्ती दाशी माझे ही जी आईशे मनोगत, असं महाराज संत बोलले. म्हणजे याचा अर्थ निवृत्तीनाथ बोलले. आणि माऊली ज्ञानोबराय म्हटले काही हरकत नाही, काही हरकत नाही, मला तेच वाटतंय, आता मी दुसरीकडे वायावाणी वाढू देणार नाही, तुम्हाला जे ऐकायचंय तेच काय करणार मी आता निरूपण करणार, असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी तरी वाया वागू मी वाढवणे दी. आता हे माझे स्वामी असलेले निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही मला आता या विषयाविषयी आज्ञा केली की तुम्ही आता काय करा, मूळ विषयाचं निरूपण करा, अशी तुम्ही आज्ञा केली. आणि तुम्ही आज्ञा केल्यानंतर मी आता वेगळीकडे विषय वाढवू देणार नाही. काय वाढू देण्याची गरज आहे? आता वाढू देत नाही. आता काय करेल, आता जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाला मी सुरुवात करेल. मग म्हणे या नावे यो मी अवधारा ज्ञान लक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. म्हणून आता याप्रमाणे ज्ञान लक्षणे 18, किती प्रकारची ज्ञानाची लक्षणं सांगितले? 18 प्रकारची ज्ञानाची लक्षणं सांगितले असं माऊली ज्ञानोबराय म्हणताय. म्हणजे मग 18 प्रकारे तुम्ही भगवंताने इथं जे ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत, श्रीकृष्ण धनुर्धराने उठली, कृष्णाने अर्जुनाला सांगितली. मग म्हणे या नावे ज्ञान येत जाणावे, हे स्वमत आणि अज्ञानी म्हणते. हे जे मागे तुम्हाला 18 लक्षणं सांगितले, हे जिथं जिथं दिसल तिथं ज्ञान झालेलं आहे असं काय करावं, ज्ञान येत जाणावे, तिथं ज्ञान झालेलं आहे असं जाणावं. हे स्वमत आणि अविवेक ज्ञानी म्हणते. माऊली म्हणतात हे भगवंताचं म्हणणं आहे, हे मलाही मान्य आहे आणि सगळे ज्ञानी त्यालाही मानतात. म्हणजे याच्यावर कोणाचा या विषयावर आक्षेप आता राहिलेला नाही.
सगळेच या विषयाला मानतात की ज्याच्या ठिकाणी अमानित्व दिसल, आदंबित्व दिसल, शांती दिसल, आर्जव दिसेल किंवा जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शनम ज्याच्याकडे असेल, आहे का नाही, भूतेश्व असेल, लोलुप्त असेल, दया असेल वगैरे, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, आसक्तीरन विश्वंग वगैरे, अध्यात्म ज्ञानाविषयी प्रेम असेल, आहे का नाही, संसाराविषयीची आसक्ती राहिलेली नसेल, असे जो महात्मा आहे त्याच्याजवळ ज्ञान झालेलं आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे असं मीही म्हणतोय, देवही म्हणतात आणि सगळे ज्ञानी ते मानतात. म्हणजे आता या विषयावर पुन्हा कोणाचा आक्षेप राहिलेला नाही. आणि ते करत रावळी वाटोळा डोलतो दिशे आवळा तसे ज्ञाना मी डोळा दावी देतो. पण ते ज्ञान काय, मी आता त्याच्यात काही संशय ठेवलेला नाही. करत तळावरी वाटोळा डोलतो दिशे आवळा. वाटोळा म्हणजे गोल, हातावर गोल ठेवलेला आवळा. काय त्याला आता काय कोणाला विचारावं लागतं, कोणा शास्त्राकडून परीक्षा करून घ्यायची आवळाच आहे का, दुसऱ्याने येऊन सांगायची गरज आहे. आपल्या डोळ्यात स्पष्ट दिसतोय, जसा आपल्या हातावरचा आवळा गोल स्पष्ट दिसावा तसं ज्ञान मी स्पष्ट केलंय, त्याच्यात कोणालाही संशय ठेवलेला नाही. हे लक्षण असतील ज्ञान झालेलं आहे, हे लक्षण झालेले नसतील ज्ञान झालेलं नाही. याच्यात आता पुन्हा लोकांना संशय लावायची गरज नाही. आणि आता धनंजया महामती अज्ञानाशी वदंती तेही सांगू व्यक्ती लक्षणेशी. आणि आता अर्जुना अज्ञान जे असं बोलतात, ज्ञान ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान जे सांगतात तेही सांगू व्यक्ती लक्षणेशी. ते तुला व्यक्त करून सांगतो, पण असं ते काय हे नाही सांगत लक्षणेशी. त्या अज्ञानी माणसाच्या लक्षणात सहित, लक्षण म्हणजे त्यांचं वागणं बोलणं, आहे का नाही, त्या सगळ्या सगळं तुला सांगतो, काही हरकत नाही. तसं तर माऊली म्हणतात, हे बघा एरवी ज्ञान पुढे झाली, अज्ञान जाणवे धनंजया, जे ज्ञान नव्हे ते अभ्यास आहे अज्ञानाची. अरे ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान सांगायची गरजच नाही, कारण जिथं ज्ञान नाही तिथं काय अज्ञानाची, आहे का नाही. मला पहिल्या लक्षणात पाहतो, बरोबर आहे का नाही. पहिलं लक्षण कोणते, ज्ञानी लक्षण सांगण्यातलं अमानित्व. तरी कौनी विशेष साम्य होणे, नरुच्य संभावितपणाचे वन्य गुजे आदिलीच गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेची येता रूप अंगा तरी गजबजू लागे कैसा व्याधी रुंगला मुग जायचा अबाही तर तवळसा दाटला अर्जुना तिने पाडे म्हणजे जो सांगले जो गरीब त्या अंगाकडे येवची नेती. आता आदंबित्वायचे लोभियाचे म्हण जायचे जीव जाऊ करून उंशी ठेवला ठाऊ, बरोबर आहे का नाही, वगैरे वगैरे ते सांगितलं. मग त्या या लक्षणात बसत नाही ते काय अज्ञान आहे, ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञानाचे, आहे का नाही. माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात, पायी पा दिवस आगवा सरे मग रात्रीची बारी उरे वाचून काही दिसले नाही जी. दिवस संपला की काय येणार आहे, रात्रच येणार आहे, दुसरं काय येणार आहे, कारण तिसरं नाहीच आहे. दिवस नाही तर रात्र, तसं तिसरं काहीच नाहीये. ज्ञान नाही तर अज्ञान, संपला विषय. तैसे ज्ञान जेत नाही त्याचे अज्ञान पाही तरी सांगू काही चिन्ह ती, ऐका. तैसे ज्ञान जेत नाही तसं ज्ञान जिथं नाही तिथं काय मग तिसरं काही नाहीचे, तिसरं काही नाहीचे अज्ञान. तरी सांगू काही चिन्ह, पण तरी पण जास्त नको, पण थोडे काय करू, काही त्यांचे लक्षण सांगायला माऊली ज्ञानोबा सुरुवात करताय. मला थोडे का म्हटले, बरोबर आहे की नाही. त्याचं कारण आहे की 9व्या अध्यायात सुरू झाला विषय असा यांचा, मोगाशा मोग कर्मानो मोग जाना विचेतसह राक्षसी मासुरम चैव प्रकृती मोहिनी श्रितः, बरोबर आहे की नाही. याच्यावर बोलताना सुरू केली, जन्मलीचे ते मोग दैशी वार्षी विनमेघ का मृगजळाचे तरंग दुरोणीची पहावे, आहे का नाही, बरोबर. त्याचं खूप दृष्टांत माऊलीने तिथं दिले. आणि मग असं बोलत असताना ऐसे तिथं मग भगवंताच्या पुन्हा लक्षात आलं. भगवंत म्हणले, अर्जुना खरे पण काय या लोकांचं वर्णन करून फायदा आहे, जास्त काही सांगायची गरज नाही, आहे का नाही. कोणती मुली बस झालं म्हणले, आता यांचं वर्णन करणं काय झालं, बस झालं. त्याच्या पुढची आठवली म्हणत येत जिजी म्हणी ऐशे म्हणी तले देवे येत जिजी म्हणी तले पांडवे ऐके जेत
असो वाया ती कायनी ये मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी चिनी लहन ऐसे म्हणितले देवे तेथ जिजी म्हणितले बांधवे ऐके जेत वाचा विसावे ते साधू कथा. आणि मग तिथून पुढे झालं महात्मानस्तु नाम पार्थ दैवम प्रकृतीम आश्रिताहा. तिथून पुढे मग महात्म्याच्या वर्णनाला काय केली सुरुवात केली. ऐके वाचा विसावे वाया वाढविता वाणी शिनेल. या लोकांचं वर्णन वाढवताना आपल्या वाणीला फुकटचा काय होईल शीन होईल. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात थोडक्यात आपले ऐका नाही तरी काही चिन्हे ते सांगू. अगदी थोडक्यात 2-3 ओव्यात माऊली ज्ञानोबारायांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. असं अज्ञानाचंही वर्णन आपल्याला बघायचं आहे. पण आता 2-3 दिवस दुसऱ्या याच्यावर प्रवचन मग तिथून पुढे आपण सुरू करू. त्र्यंबकेश्वराला जायचंय 2-3 दिवस. तिथून पुढे आपण अज्ञानाची लक्षणं सुरू करू. प्रवचन चालूच राहील नाही का नाही दुसऱ्या अध्यायावर तरी चालू राहील. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक